तिकडे सिंधुदुर्गातल्या सावंतवाडी शहरातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं थैमान घातलंय। काल रात्री 12च्या सुमारास विजांच्या गडगडाटासह वाऱ्यांमुळे झाडं पडण्यासह पत्र्यांचे शेड उडून गेल्याचे प्रकार घडले। या वाऱ्यात मोती तलाव, राजवाडा, शिवउद्यान परिसरातली झाडं पडण्यासह रामेश्वर प्लाझा येथील पत्र्याचं छतही उडून गेलंय। एसपी कॉलेजच्या परिसरात हे छत उडून पडले। सुदैवाने यात कुणाला इजा झालेली नाहीये। वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की 3 मजली इमारत ओलांडून काही पत्रे थेट कॉलेजच्या मागच्या बाजूला जाऊन पडले। रात्रीच्या वेळी घटना घडल्याने कुणालाही इजा झाली नसून मोठा अनर्थ टळलेला आहे। तर सावंतवाडी शहरात झालेल्या वादळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय। याचे आमदार दीपक केसरकरांनी घटनास्थळी जात भागाची पाहणी केली आहे। यावेळी शहरात तब्बल 21 ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती आहे। याबाबत तहसीलदारांना ताबडतोब पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या असून नुकसान भरपाई मिळण्यासाठी विशेष बाब म्हणून मदत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत।